महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमारजी बडोले यांनी विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले। दलित आदिवासी समाजाच्या हक्कांपासून ते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपर्यंत आणि पाली भाषेच्या संवर्धनापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी ठोस मागण्या मांडल्यात आणि समाजातील वंचित घटकांच्या समस्या अधोरेखित केल्यात। बघूया आमचे प्रतिनिधी गजेंद्र गवई यांनी घेतलेली आमदार राजकुमारजी बडोले यांची मुलाखत। दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध। आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन। मी प्राध्यापक गजेंद्र गवई। आता आपण आहोत विधान भवन परिसरामध्ये आणि आपल्या सोबत आहेत या ठिकाणी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब। एकंदरीतच हे आहे हिवाळी अधिवेशन आणि आता खरं तर शेवटचा दिवस आहे। गेल्या 6 दिवसामध्ये विविध प्रश्नांची सर्वता या ठिकाणी आमदार महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पण आपण एकंदरीत जाणून घेऊया की कशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी राजकुमार बडोले साहेबांनी कुठल्या औचित्याचे मुद्दे असतील किंवा महत्त्वाचे पंचतारांकित प्रश्न असतील, कुठल्या मुद्द्याला घेऊन साहेबांनी मांडणी केली। सर, नागपूरमध्ये दिनांक 8 तारखेपासून हा हिवाळी अधिवेशन होता, 14 तारखेपर्यंत। आज त्याचा शेवटचा दिवस आहे। हो, अधिवेशन नागपूरमध्ये होत असल्यामुळे विदर्भातील लोकांचा त्याच्याकडे निश्चितच विदर्भातल्या वाट्याला काय भेटल हो, या बाबतीमध्ये सगळ्या लोकांची अपेक्षा त्याच्यामध्ये आहेत। आणि आता थोड्या वेळातच माननीय मुख्यमंत्री महोदय आपण अंतिम आठवड्याला उत्तर या ठिकाणी देणार आहेत। 293 292 या दोन्ही प्रस्तावाला उत्तर देतील। त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यातून विदर्भाच्या वाट्याला काय काय आलं ते लक्षात नक्की येईल। महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्याय मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून मला जे वाटत होते ते प्रश्न सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला। सामाजिक न्याय मंत्री म्हणून किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा समाजाचा विकासाच्या दृष्टीनं अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी या सगळ्या समाज बांधवांच्या विकासाच्या दृष्टीनं काही विषय आम्ही नक्की त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। वेळ आली तर आम्ही अध्यक्ष महोदयांना पत्र देऊनही हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला। आणि निश्चितच जे सामाजिक न्याय विभागाचे किंवा अनुसूचित जातींचे जे प्रश्न आहेत त्याच्यातले मूळ प्रश्न जो आहे पदोन्नतीचा आरक्षण हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे। तो मागच्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे। पदोन्नतीच्या आरक्षण डावलल्यामुळे साधारणतः अनुसूचित जाती आणि जमातीचे 1 लाख लोक पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत आणि आता ओपनच्याच लोकांना त्या ठिकाणी पदोन्नती ओपनमध्ये भेटते आहे। तर हे दुर्दैव आहे। हे सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। या सर्वोच्च न्यायालयावर लवकरात लवकर हा निकाल मार्गी लावण्यासाठी एकतर चांगलं काउन्सिलर त्या ठिकाणी लावलं पाहिजे, चांगले वकील लावलं पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असं आम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये काल 292-93 मध्ये बोलताना म्हटलेलं होतं। आणि त्याचबरोबर हा नाहीतर मग जो 2004 मध्ये जो कायदा या बाबतीमध्ये केला होता तर त्या कायद्यामध्ये सुधार केला पाहिजे। कारण 16(4) अ प्रमाणे संविधानाच्या अनुच्छेद 16(4) अ प्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीला प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा ऑलरेडी अधिकार आहे। पण त्या अधिकार कायम ठेवण्यासाठी जो कायदा केला होता त्याच्यामध्ये बदल करून ते त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे हा एक विषय आपला सातत्यानं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर परदेशी जे आमचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असतो तर हे 75 विद्यार्थ्यांना देतात तर त्यांना किमान 150 तरी केलं पाहिजे। आणि आता अनुसूचित जाती जमाती ओबीसी अल्पसंख्याक आणि जनरल ओपन या सगळ्यांसाठी 8 लाखाची जी मर्यादा केली आहे हे जो संविधानिक आरक्षणाची तरतूद आहे त्याच्यावरच कुठेतरी घाला घातल्यासारखं आहे। म्हणून अनुसूचित जाती जमातीचं जे आरक्षणाची उत्पन्न मर्यादा आहे ते किमान 20 लाख केली पाहिजे अशी आग्रही मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये सगळा जो नुकसान झाला आहे पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा जिल्हा आणि सगळ्याच पूर्व विदर्भामध्ये 27, 28, 29, 30 तारखेला जो पाणी पडला ऑक्टोबर महिन्याच्या तर त्याच्यामुळे प्रचंड मोठा नुकसान झालेला आहे। परंतु शासनानं जो GR काढलेला आहे त्याच्यात 8,500 रुपये आणि 17,500 रुपये अशा पद्धतीचा जो GR आहे तर त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि सगळ्यांना सरसकट त्या ठिकाणी मोबदला दिला पाहिजे। कारण उत्पन्न एकूणच 50% खाली सगळ्या धान उत्पादकांचं कापूस उत्पादकांचं आहे। त्याच्यामुळे हे पण याच्यामध्ये बदल केलं पाहिजे या पद्धतीचा पण आपण या ठिकाणी मांडलेला आहे।
त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या ज्या अनेक योजना आहेत या योजनामध्ये विशेषत्वानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान जी योजना आहे तर या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात 5,000च लोकांना त्या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये साधारणतः अनुसूचित जातीचे 30 लाखापेक्षा जास्त कुटुंब हे भूमिहीन आहेत. बरोबर. त्यामुळे या एवढ्या भूमिहीनांना तुम्ही कशा पद्धतीनं जमीन द्याल, त्यांना जमीन म्हणून ते मार्केट रेटनं दिली गेली पाहिजे. कारण जे रेडी रेकनरचे रेट आहेत 5,000 आणि 8,000 रुपयाप्रमाणे त्याच्यामध्ये जमिनी भेटत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि साधारणतः त्या ठिकाणी त्यांना मार्केटच्या दराप्रमाणे जमीन दिली पाहिजे असा एक लक्षवेधी माझी त्या ठिकाणी मी मांडली होती. ती आज चर्चेला जरी आली नसली तरी पण पटलावर जी माहिती ठेवली आहे तर ती काही पुरेपूर माहिती त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून ते पण केलं पाहिजे. त्याचबरोबर 1972 पासून 2020 पर्यंत अशा शिष्यवृत्तीच्या असंख्य योजना आहेत. जसे देशांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना जे 100 शिष्यवृत्ती दिली जाते तर ते IIM असेल, IITs मध्ये वगैरे असेल तर याच्यामध्ये आता हा जो GR होता हा फार जुना GR होता. हा 2003चा GR होता. तर याला नव्यानं केलं गेलं पाहिजे कारण आता विद्यार्थ्यांची शिकणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. तर म्हणून त्याच्यामध्ये साधारणतः 500 विद्यार्थी देशांतर्गत गुणवंत ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे अशी एक मागणी माझी त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर ज्या असंख्य आपल्या ज्या योजना आहेत तर या योजनामध्ये ज्या महामंडळ आहेत या महामंडळाच्या साधारणतः हे जवळपास बंद आहेत. बरोबर. आता उत्तरामध्ये जे छापी उत्तर दिलेलं आहे का या 25-26 मध्ये फक्त 9 कोटी रुपये आम्ही वाटप केलेले आहे. अच्छा. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीचे जे युवक आहेत बेरोजगार आहेत त्यांना हे 9 कोटीनं काय होणार आहे. तर त्याच्यामुळे हा जो उत्पन्न आहे ते महामंडळ जवळपास बंद झाल्यासारखी आहे. त्यांना हमी घेतली जात नाही आहे. तर म्हणून त्यांना ती हमी घेतली गेली पाहिजे. केंद्र सरकारनं आणि NSFDC असेल NSKFDC असेल सफाई कामगारांचे विषय त्यांना पण कर्ज द्यायचं असेल तर या सगळ्यांना त्याच्यात जास्त कर्ज दिला पाहिजे अशा पद्धतीची मांडणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि सरकारला परत आम्ही त्या बाबतीमध्ये पुढच्या पण अधिवेशनामध्ये आता जर झालं नाही तर पुढं पण आपण ही मागणी सातत्यानं आपण मार्गी त्या ठिकाणी लावणार आहोत आणि हे पण त्या ठिकाणी करायचं आपण ठरवलेलं आहे. एकूणच जर पाहिला तर 2020, 21, 22, 23 हे जर 2-3 जर वर्ष घेतले आपण तर एक लक्षात येते का महाराष्ट्राची जनगणना जी जनसंख्या जी आहे 2011 प्रमाणे अनुसूचित जातीची जनसंख्या आहे ती 11.80% आहे. परंतु जो अनुसूचित जाती घटक योजनेमध्ये जो निधी दिला गेलेला आहे तो 8% त्याच्यावर नाही आहे आणि प्रत्यक्ष खर्च हा 5 ते 6% आहे. त्याच्यामुळे 11.80% खर्च करण्याचं असताना सुद्धा 5 किंवा 6% जर खर्च होत असेल तर मला वाटते या बाबतीमध्ये पण सरकारनं जो आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या सरकारनी जे त्या ठिकाणी कायदा केलेला आहे की अनुसूचित जातीचा निधी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे दिला गेला पाहिजे आणि तो वेपतगत होता कामा नये. अखर्चित असेल त्याला पुढच्या वर्षी त्याला ह्या केला गेला पाहिजे अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी ह्या पत्र पण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण लक्षवेधीचा आपला विषयच तो होता. दुर्दैवानं या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे. काही विषय अजून राहिलेले आहेत. तर पुढच्या अधिवेशनामध्ये हे सगळे विषय आपण नक्की त्या ठिकाणी मांडू आणि या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्याचा आम्ही नक्की प्रयत्न. महत्त्वाचा प्रश्न आहे की आता इथे काही आमदारांनी काल परवा याच विधानसभा परिसरामध्ये फलक दाखवले गेले की मागासवर्गीय अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण उपवर्गीकरण या ठिकाणी झालं पाहिजे. ही जी डिमांड होते ही जी मागणी होते हे कितपत योग्य आणि काय फलित होणार आहे त्याच्यात? मला वाटते माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्या मागासवर्गीय जे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे दुर्दैवानं हा निर्णय अशा पद्धतीनं व्हायला नको होता. त्याच्यामुळे अनुसूचित जातीमध्ये प्रचंड आक्रोश आहे. कारण कुठंतरी समाजाला विभक्त करण्याचा हा एक मार्ग असू शकते असं सर्वसामान्य लोकांना वाटतोय. आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी 24 ऑगस्ट 2024ला
एक समिती राज्य सरकारनं केलेली आहे उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये. खरं म्हणजे ही समिती करत असताना सरकारनं प्रचंड घाई केलेली आहे. जी. न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती करत असताना त्या ठिकाणी सदस्य सचिव म्हणून जी इंदिरा आसवार याला घेतली आहे, जी. तर ती प्रचंड भ्रष्ट अधिकारी आणि योग्य नसल्याची बाब बार्टीमधून वारंवार येत असताना सुद्धा जी. तिला त्या ठिकाणी सदस्य सचिव करणं आणि त्या ठिकाणी साधारणतः सगळ्यांची मागणी आहे का जे अनुसूचित जातीतल्या 59 जाती आहेत त्याच्यातल्या प्रमुख ज्या जाती आहेत त्यांच्यातला किमान अ क ड मधल्या तिन्ही याच्यात जे सरकारला वाटतं तर त्यांचे सगळ्यांचे प्रतिनिधी घेतले पाहिजे आणि त्याच्यानंतर ती समिती नव्यानं तिची पुनर्रचना करावी जी. आणि त्याच्यानंतर त्या समितीचा अहवाल घ्यावा अशा पद्धतीची साधारणतः या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे. जी. आणि त्या बाबतीमध्ये सरकार नक्की काम केलं पाहिजे असं मला पण वाटते, सगळ्या अनुसूचित जातीच्या आमदारांना पण वाटते. जी. आणि हा विषय पण मी त्या ठिकाणी ऑलरेडी कालच्या विधानसभेमध्ये हा मांडलेला आहे आणि मला वाटते सरकार याच्यावर नक्की काम करेल असं सर, वाटतं. शेवटचा प्रश्न महत्त्वाचा की एकंदरीत तुमच्या मतदारसंघासाठी भविष्यातले 4 वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत. एकंदरीत तिथे बेरोजगारी असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा तिथला शेतकरी असेल, धान उत्पादक असेल, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून उद्योगाच्या संदर्भात असेल, काय व्हिजन आहे सर? नाही, आमच्या विधानसभा क्षेत्राचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते का त्या ठिकाणी तर 2 अभयारण्य आहेत. नवेगाव अभयारण्य आहे, नागझिरा अभयारण्य आहे. त्याच्या मध्यंतरीच ही सगळी गावं त्याच्यामध्ये पेचात पडलेली आहेत. त्याच्यामुळे हिस्त्र स्वापदाचा प्रचंड त्रास आहे. वनामुळे त्या ठिकाणी प्रचंड डुकरांचा त्या ठिकाणी शेतीचा नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्या ठिकाणी उद्योगधंदे पण नाही आहेत. त्या ठिकाणचे काही प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत. झाशीनगर असेल, कल्पात्री असेल, नवेगाव बांध असेल, या सगळ्या प्रकल्पाची कामं पण आता त्या ठिकाणी केलं पाहिजे. मालगुजारी तलावाचं सक्षमीकरण करणं पाहिजे. गोंदिया जिल्ह्यात जर पाहिलं आपण तर नुसते 800 पेक्षा जास्त शिक्षकांची पदं रिक्त आहेत. ही पदं सरकारनं त्या ठिकाणी भरली पाहिजे. ग्रामीण भागातले शिक्षक जर नसतील तर विद्यार्थी शिकणार कसे, हा एक मोठा विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये उद्योग, एकही उद्योग आजच्या घडीला नाही आहे. सगळे गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकल्यामुळे त्या ठिकाणी उद्योग अजून निर्माण झालेला नाही. तर सरकारनं त्या ठिकाणी उद्योग आणलं पाहिजे. कारण गडचिरोलीला डेव्हलप करायचा जर सरकारनं निर्णय घेतला असेल तर गोंदिया जिल्ह्याला का डेव्हलप करू नये असा पण विषय येते. तर त्या दृष्टीनं पण आमची सगळ्यांची त्या ठिकाणी सरकारकडे मागणी नक्की आहे. तर दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार राजकुमारजी बडोले साहेब जुळले होते. आणि खरं तर एकंदरीत या 5-7 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी केलेली मांडणी, त्यांनी केलेल्या डिमांड्स ज्या वास्तववादी आहेत, खऱ्या अर्थानं समाजहिताच्या, समाज विकासाच्या आहेत आणि लोकांना खऱ्या अर्थाने विकासाकडे घेऊन जाणारे आहेत. त्याबद्दल सर आपण अतिशय महत्त्वपूर्ण वेळ लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या महत्त्वपूर्ण मुलाखतीसाठी दिला, त्याबद्दल विशेष आपलं धन्यवाद. आणि बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरी TV चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. बघत रहा लॉर्ड बुद्धा TV.